नमस्कार, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आमचे खानदेशात आता रोड सुरू झाले आहेत. कोणाचे नागपंचमीच्या अगोदर असतात, तर कोणाचे नागपंचमीनंतर. तर आमची नागपंचमी अगोदर आमचे रोट येतात. आता हे रोट जे सुरू होतात ते शनिवारपासून सुरू होतात. हे आमचे रोट मागच्या शनिवारी सुरू झालेत. तर हे कन्या-कोंड्याचे रोट होते. त्यावर कन्याच्या भाकरी, किलरूची भाजी, साधी खिचडी, ठेचा असं ह्या रोटांचं पूजन होतं. या अगोदरही मी तुमच्यासोबत आमचं घराच्या परंपरेनुसार रोट कसे पूजले जातात याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सगळ्यात अगोदर जिवतीची पूजा होते. जिवतीची पूजा खूप महत्त्वाची मानली जाते. जिवतीची पूजा शक्यतो करून आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही पूजा केली जाते. तसंच ज्यावेळेस रोट असतात तेव्हाही जिवतीची पूजा केली जाते. तर आमच्या इथे शनिवारपासून रोट सुरू झालेत. तर सगळ्यात अगोदर जिवतीची पूजा झाली. त्यानंतर खाली रोटांची पूजा करून घेतली. तिथे आपले देवघरातले जे देव असतात त्यांना स्थान देऊन कानबाई रानबाईची जी माळ असते त्यांनाही स्थान देऊन त्यांची पूजा झाली. त्यानंतर आरतीला सुरुवात झाली. छान अशी सगळ्यांनी आरती म्हटली आणि याचसोबत देवीची आरती म्हटली जाते. तर ती सगळ्यात शेवटी म्हटलेली होती. त्याचा व्हिडिओ जास्त लाँग होणार होता म्हणून मी तो काही शूट केलाच नाही. छान अशी आरती झाली. त्यानंतर सगळ्यांनी रोटांची पूजा केली. सगळ्यांना आरती दिली. त्यानंतर आम्ही देवांची पूजा करून घेतली. छान असा आमचा शनिवारचा रोट संपन्न झाला. तर तुम्हाला खानदेशाबद्दल किंवा रोटांबद्दल जर काही माहिती असेल, तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच छान अशा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा. त्यानंतर सकाळचे रोट आमचे असतात. सकाळची छान अशी पूजा झाली. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी होती. माझे सासरे ते 4 भाऊ असल्यामुळे प्रत्येक वर्षी प्रत्येकाकडे रोट असतात. यावर्षी आमच्या घरी रोट होते. तर प्रत्येक वर्षाला दुसऱ्या काकूंकडे, तिसऱ्या आणि चौथ्या असं फिरते रोट असतात. त्यामुळे ह्या वर्षी आमच्या घरी रोट असल्याकारणाने आता 5 दिवस मज्जाच मज्जा राहणार आहे. कारण सर्व कुटुंब एकत्र येऊन स्वयंपाक करतात. सगळ्या हसी मजा होते. तर खूप छान अशी मज्जा येते. तर काकूने छान अशी शेवभाजी बनवायला सुरुवात केली होती. सर्वजण स्वयंपाक मिळून मिसळूनच करतात. तर ज्यांना शेवची भाजी चालत नव्हती त्यांच्यासाठी बाजूलाच पोकळ्याची भाजीही होत होती. ज्यांना भाकरी आवडतात त्यांच्यासाठी भाकरी, ज्यांना चपात्या आवडतात त्यांच्यासाठी चपात्या, असा आजचा मेनू होता. तर आता 5 दिवसापर्यंत आमच्या घरीचं जेवण राहणार आहे. कारण जी पुजलेली कणिक असते ती उठवायची असते. त्यामुळे आमच्या घरी आता 5 दिवसापर्यंत हे सगळे रोट पुजले जाणार किंवा खाल्ले जाणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा. तर तुमच्याकडे कशा पद्धतीचे रोट असतात किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही कानबाई माताचा उत्सव साजरा करतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर तुमच्याकडे अजून कोणत्या पद्धतीने रोट पुजले जातात किंवा तुम्ही जिथे कानबाई बसते तिथं रोट पुजायला जातात का की तुमच्या घरीच रोट पुजतात आमच्यासारखं, तेही कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर भाजीला छान अशी फोडणी झाली. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आता तुम्ही बाकीची प्रोसेस तर बघितलीच असेल. आता भाजीला छान अशी उकळी येऊ देणार आणि त्यानंतर त्यात शेव घालणार. तर शेव हे कच्च्या पिठाचेच घातलेले होते. कोणी कोणी त्यांना शेंगोळेही म्हणतात. आमच्याकडे कच्च्या पिठाचे शेव असंच म्हणतात. तर छान असे भाजीमध्ये शेव झारले जात होते. हे शेव आपण जे तळलेले असतात तेही घालू शकतो. पण एक वेळेस या पद्धतीने भाजी करून नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. तर अशा पद्धतीने आजचा हा आमचा दिवस छान असा गेला. माझ्या मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघणार तर रोटांचं पूर्ण पूजन वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर छान अशी भाजी झाली. त्यात कोथिंबीर पेरली. आता तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि उकळी छान आलेली आहे. शेवही शिजले आहेत. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तुमच्याकडे कशा पद्धतीने रोट पुजतात तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. कारण अजून पुढचा शनिवार यायचं बाकी आहे. तुमच्याकडचे रोट अजूनही बाकी असतील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.